27 मार्च 2026 इराणच्या एका मिसाईलवर निळ्या मार्कने एक मेसेज लिहिला गेला, थँक यू पीपल ऑफ इंडिया, आणि ती मिसाईल इस्रायलच्या दिशेने डागली गेली. तर मिसाईलवर असं काय लिहिलं गेलं? इराण खरंच भारताला मित्रदेश मानतो का? आणि याने भारताची इस्रायल इराणमध्ये कोंडी होईल का? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर जबरदस्त हवाई हल्ले केले. या संयुक्त लष्करी कारवाईला अमेरिकेनं ऑपरेशन एपिक फ्युरी आणि इस्रायलनं ऑपरेशन रोअरिंग लायन असं नाव दिलं. त्यानंतर इराणने उत्तर दिलं, ऑपरेशन 2 प्रॉमिस फोर्स सुरू केलं. या शेकडो मिसाईल्स आणि ड्रोन इस्रायलच्या आणि खाडी देशांमधल्या अमेरिकन तळांवर डागले जाऊ लागले. हे युद्ध आता 4थ्या आठवड्यात आहे आणि दोन्ही बाजूंचं नुकसान होतच आहे. या युद्धात इराणने एक गोष्ट केली जी भारताने कारगिल युद्ध दरम्यान केली होती. मिसाईलवर संदेश लिहून मिसाईल पाकिस्तानवर डागली होती. 27 मार्च रोजी इराणच्या IRGCने 83 मिसाईल वेव्ह डागली आणि या मिसाईलवर काही देशांच्या नागरिकांसाठी आभाराचे मेसेज लिहिले होते. हे मेसेज लिहिणारे इराणी लष्करी जवान निळ्या मार्कने मिसाईलवर लिहित असताना कॅमेरे टिपले गेले. मुंबईच्या इराणच्या कॉन्सुलेट जनरलने हे फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट केले. संदेश होता, इराणच्या एरोस्पेस फोर्स कडून स्पेन, पाकिस्तान, भारत, जर्मनीच्या जनतेचा आभार. त्यांच्या पाठिंब्याबद्दल हे फोटो क्षणात व्हायरल झाले. पण इराणने भारताचे आभार का मानले हे समजून घेणं खरंच महत्वाचं आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातून इराणसाठी एक प्रकारची भावनिक लाट आली. दिल्ली, लखनौ, श्रीनगर, जम्मू मध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले खामेनीच्या निधनानंतर शोक व्यक्त करायला. या पलीकडे भारताने सामान्य लोक इराणी दूतावासात जाऊन मदत देऊ लागले. रोख रक्कम, भांडी, दागिने, जीवनावश्यक वस्तू. एका काश्मीरी महिलेनं 28 वर्षपूर्वी गेलेल्या पतीच्या आठवणीत जपून ठेवलेले सोनं दान केलं. इराणी दूतावासाने हे पाहिलं, नोंद घेतली आणि म्हटलं, आम्ही हे कधी विसरणार नाही. एका लहान भारतीय मुलाने अमेरिकन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या इराणी शाळकरी मुलांच्या कुटुंबासाठी स्वतःच्या पिगी बँक मधून पैसे दिले. इराणी दूतावासाने या मुलांचंही विशेष कौतुक केलं. राजनैतिक पातळीवरही भारत इराणच्या संपर्कात राहिला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर इराणच्या परराष्ट्र मंत्रींशी सातत्याने बोलत राहिले. पंतप्रधान मोदीने थेट इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवर चर्चा केली. या साऱ्यांचा परिणाम म्हणजेच इराणने भारतीय जहाजांचा हुमुर्ज समुद्रातून जाण्याची परवानगी दिली. इराणने सामुद्रधुनी जवळपास बंद केली होती. जगातल्या एकूण तेलांपैकी जवळपास 20% तेल याच मार्गाने जातं. भारतातील परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की 4 भारतीय जहाजे या काळात होर्मुझ मधून सुरक्षित पुढे गेले. आता पाकिस्तान, स्पेन आणि जर्मनी यांच्याबद्दल बोलू. पाकिस्तानमध्ये इराण नंतर जगात सर्वाधिक शिया मुस्लिम आहेत. पाकिस्तानच्या एकूण मुस्लिम लोकसंख्येत शियाई संख्या 10 ते 15% आहे. खामेनीच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातही मोठी आंदोलन झाली. शिवाय इराण आणि अमेरिकेतल्या शांतता चर्चेत मध्यस्थी पाकिस्तान करत असल्याची माहिती आहे. इस्लामाबाद मध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी भेटू शकतात असं सांगितलं जातंय. तर स्पेन नाटोचा सदस्य आहे, पण ट्रम्पने जेव्हा इराणवरच्या हल्ल्यासाठी स्पेनची लष्करी तळ वापरण्याची परवानगी मागितली तेव्हा स्पेननं थेट नकार दिला. इतकंच नाही, स्पेनने हल्ले अमानुष असल्याचं म्हणत जाहीर निषेधही केला. एका नाटो देशाने अमेरिकेला असा नकार देणं जगाच्या नजरेत आलं. जर्मनीने उघडपणे बाजू घेतली नाही, पण जर्मन जनतेने सोशल मीडियावर इराणच्या बाजूने मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. त्याचाच परिणाम म्हणून जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टाइनमायर यांनी अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर टीका केली आणि म्हटलं की हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे. इराणचा कायमचा हेतू स्पष्ट आहे, ते जगाला सांगायचं आहे की आम्ही एकटे नाही. देशाच्या सरकारांनी आमच्या विरुद्ध भूमिका घेतली असेल, पण त्यांच्याच देशातले लोक आमच्या बाजूने आहेत. हे एक प्रकारचं मनोवैज्ञानिक युद्धही आहे. आता परत एक मोठा पेज आहे जो भारताला अडचणीत आणत आहे. ट्रम्पने हा थँक यू पीपल ऑफ इंडिया वाला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. भारतावर दबाव आणण्यासाठी ट्रम्पने हे जाणून बुजून केलं आहे. भारत सरकारने या युद्धात अजून कुठलीही बाजू घेतली नाही, शांततेचा आग्रह धरला आहे. पण भारतातल्या सामान्य लोकांच्या भावना इराणच्या बाजूने झुकल्या आणि इराणने त्याच भावना जगाला दाखवल्या. एकीकडे इराण, दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिका. भारत दोन्ही बाजूंशी व्यापार, संरक्षण आणि मैत्री जपतो. हे संतुलन जपणे आता अवघड झाले आहे. एक मिसाईल आणि त्यावरचा एक मेसेज यामुळे भारताची परराष्ट्र नीती जगाच्या केंद्राशी आली. या युद्धाचा शेवट काय होईल हे अजून कुणाला माहित नाही. ट्रम्पने इराणच्या वीज केंद्रावर हल्ला करण्याची धमकी दिली, मग 5 दिवसांसाठी थांबवलं, नंतर 10 दिवसांसाठी वाढवलं. इराण म्हणतो आम्ही बोलत नाहीत, अमेरिका म्हणते बोलणी सुरू आहे. दरम्यान होर्मुझ अजूनही जवळपास बंद आहे.
आता विचार करा, भारतीय जनतेच्या दिलेल्या मदतीचा आभार मानण्यासाठी इराणने सगळ्यात वेगळी मिसाईलचा मार्ग निवडला आणि त्यामुळे सगळ्या जगाला प्रश्न पडलाय, या युद्धात भारत नेमकं कोणत्या बाजूने उभा आहे? तुम्हाला काय वाटतं, भारत सरकारने आता कोणती भूमिका घ्यायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.